नमस्कार मित्रांनो, मी अनिल चंद्रभान निमकर्डे। आज आपण बनवणार आहोत अंड्यापासून अंडे आणि लिंबूचा रस याच्यापासून बनवणार आहोत ॲमिनो ॲसिड। याचे एक वैशिष्ट्य असे आहे, आपल्याला बनवताना काय करावं लागेल, अंडे सहज अलगदगत्या या भरणीमध्ये टाकू आपण। फुटलेले अंडे चालणार नाहीत, आपल्याला अंडे एकावर एक न फुटता असे टाकायचे आहेत आपल्याला। आता मी हे 10 अंडे घेतलेले आहेत। माझ्या भरणीमध्ये किती बसतात? 5 4 5 अंडे झाले, 6 9 आणि हे 10 अंडे मी टाकलेले आहेत। प्लॅस्टिकची भरणी घ्यायची किंवा काचाची भरणी, याच्यामध्ये निंबूचा रस, अंडे न फोडता आणि निंबूचा रस हा गाळून घ्यायचा, त्याच्यात बी आलेलं नाही पाहिजे। हा हलगत अशा हाताने या अंड्यामध्ये अंडे विजेपर्यंत, म्हणजे त्या रसात अंडे आपले पूर्ण डुबले पाहिजेत असे टाकायचे। हे टाकल्यानंतर साधारणपणे हे बघा, आता हे अंडे पूर्णपणे याच्यात बुडालेले आहेत, एकही अंड वरते नाही आहे, पूर्णपणे बुडून गेलेले आहेत। त्याच्यानंतर आपल्याला हे झाकण लावून घ्यायचं। हे आपल्याला असे 8 दिवस जर आपण ठेवले तर याच्यातील पूर्ण अंडे आणि फत्रा सहित अंडे टाकलेले आहेत, त्याच्यामुळे ते फत्रा आणि अंडे पूर्ण विरघळून जातील। यामधून आपल्याला ॲमिनो ॲसिड, फॉलिक ॲसिड, स्प्युरिक ॲसिड आणि ह्युमिक ॲसिड हे मिळणार आहे। 8 दिवसानंतर तुम्ही जर वापर केला तर हा ड्रिंचिंग मध्ये करायचा, आणि जर आपण पुढे स्प्रेसाठी वापरायचं असेल तर हे आपल्याला साधारण 14 दिवस ठेवायचे। 14 दिवसानंतर याच्यामध्ये आपल्याला जवळपास 100 ते 200 ग्रॅम गूळ टाकायचा, आणि 15व्या दिवस नंतर आपण साधारण 1 लिटरला 2 ml, 1 लिटरला 2 ml कमीत कमी या हिशोबाने आपण स्प्रे घ्यायचा। याच्यामुळे आपल्याला पिकाची काळोखी वाढते, पिकाचे प्रकाश संश्लेषणाची गती वाढते, रूट झोन डेव्हलप होतो, फुलधारणा चांगली होते, पिकाला कॅल्शियम भरपूर मिळत असल्यामुळे पीक हे स्ट्रॉंग राहते, म्हणजे त्याची हे मुळण्याची शक्यता कमी राहते। असे हे अंडे आहेत। हा अंडा आणि निंबूचा रस याच्यापासून बनवलेलं हे अंडाजनित आम्ल आहे। आपण मागे ताक आणि अंडे याच्यापासून बनवलेले हे केलेलं आहे अंडाजनित आम्ल। नंतर दूध आणि अंडे याचा पण आपण प्रयोग केलेला आहे, आपल्याला रिझल्ट फार छान भेटले। आपण हे 8 दिवसानंतर जमिनीतून झाडाला सोडण्यासाठी वापरू शकतो। साधारण जमिनीतून झाडाला सोडण्यासाठी आपल्याला 5 अंड्याचा आपण वापर करू शकतो एका एकरासाठी, आणि स्प्रेइंगसाठी आपल्याला 2 ml प्रति लिटर या हिशोबाने वापरायचं आहे। आपला व्हिडिओ कसा वाटला मला कळवणे।